एक दौर ऐसा था जब महिलाएं अपने परिवार का ही ख्याल रखती थी। जैसे जैसे महिलाओं ने शिक्षा ग्रहण की, वो समाज में अपना मुकाम हासिल करने लगी। यहाँ तक कि पुरुषों के कंधों से कंधा मिलाकर घर और काम दोनों को बखूबी निभा रही है। आज हर क्षेत्र में महिलाओं ने अपनी कर्तव्यगारी दिखाई है। यहाँ तक कि गणेशोत्सव, दहीहांडी आदि त्योहारों में बजने वाले ढोल ताशे भी वो बजाने लगी है। हाल ही में पुणे में हुई ढोल ताशा प्रतियोगिता में इसकी ताज़ा मिसाल देखने को मिली। इस प्रतियोगिता में मुंबई, थाना, पनवेल, पूना आदि जगहों के विभिन्न ढोल पथक ने हिस्सा लिया था, जिनमें पुरुषों के साथ साथ महिलाएं भी शामिल थी। इस प्रतियोगिता में पनवेल के नाथ स्फूर्ति ढोल ताशा पथक ने भी हिस्सा लिया था, जिन्होंने अपनी मेहनत और लगन प्रस्तुत करते हुए पहला नंबर हासिल किया। उनकी इस उपलब्धि पर उन्हें नकद राशि तथा सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। नाथ स्फूर्ति ढोल पथक को मिली इस कामयाबी पर विधायक विवेक पाटील ने उन्हें सम्मानित किया और उन्हें आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी। आणि आपल्या पनवेल शहरातील अनेक महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यात सक्रिय सहभाग घेतला आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचं जे उद्दिष्ट आहे की ह्या विभागामध्ये असणाऱ्या सर्वांच्याच अंगामधल्या सुप्त कलाविकांना वाव देऊन त्यांना एक चांगली संधी मिळाली पाहिजे। मला अतिशय आनंद होते आज की रानडे मॅडमच्या आणि ठाकूर मॅडमच्या पुढाकाराने आपल्या शहरातल्या महिलांनी खरं ढोल वाजवण्याचं तंत्र आणि मंत्र माहीत नसताना, काय माहिती असेल मला माहित नाही, पण पुण्यामध्ये होते, मग आपण का करू शकत नाही अशा प्रकारचा विचार करून त्यांनी सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात त्यांना अनंत अडचणी आल्या, त्यांच्या ढोलाची किंमत, त्यासाठी लागणारा निधी, पुन्हा वाजवल्यावर होणारा लोकांना त्रास, मग त्या नागरिकांच्या तक्रारी, या अशा अनेक अडचणी आल्या। पण ह्या सगळ्या अडचणींवर मात करून पुण्यासारख्या शहरात पनवेलच्या आमच्या भगिनी जाऊन एक नंबर मिळवलेला आहे। मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि आता ह्या फक्त पुण्यातच होतात, महाराष्ट्रात देशात होत असतात तरीही आमच्या भगिनी पहिल्या नंबर काढतील अशा प्रकारचा विश्वास वाटतो। इस अवसर पर नाथ स्फूर्ति की सदस्य सुषमा रानडे ने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए विधायक विवेक पाटिल के आभार व्यक्त किए। साहेबांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले। दुसरं असं की त्यांचं सहकार्य होतं की आम्हाला इथे जागा उपलब्ध करून दिली आणि आम्हाला परवानगी दिली इथे प्रॅक्टिस करण्याची, त्यामुळेच हे सगळं शक्य झालं। नाहीतर आम्ही गावामध्ये किंवा रस्त्यावर उभं राहून नक्कीच करू शकलो नसतो। मुली होत्या, महिला होत्या आणि त्यांची काळजी आमची इथे सिक्युरिटीवाले आणि बाकी सगळी लोक छान घेतात, त्यामुळे आम्ही निश्चितपणे इथे प्रॅक्टिस करू शकतो। आणि आज पुण्यामध्ये जाऊन सुद्धा पनवेलच्या लोकांनी तिथे पहिलं बक्षीस मिळवलं, कारण पुणे हे ढोल वाजवायचं माहेरघर आहे आणि तिथे त्या लोकांनीही सांगितलं की तुम्ही नाथ स्फूर्ती पनवेलच्या ऐवजी पुणे राहा म्हणून, कारण आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं, तर त्यांनाही खूप आनंद झालेला होता। पण हे सगळं